नमस्कार. मी शुभांगी शशिकांत माडिक. माझ्या शिवाई डिहायड्रेटेड फूड प्रॉडक्टबद्दल मी आज बोलायला इथे आले. गेले 10 महिने झाले, ऑलमोस्ट ऑगस्टपासून आम्ही सुरुवात केली आणि पहिलं प्रोडक्ट माझं पुरणपोळीचं पुरण, दुसरं प्रोडक्ट मिसळ, नंतर मग चटण्या, नंतर मग सूप्स, उपवासाचे प्रेमिक्सेस आणि दिवाळीचे प्रेमिक्सेस आणि त्यानंतर एक 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 पदार्थ वाढत गेले आणि जवळजवळ 22 ते 23 प्रोडक्ट आपल्या लिस्टमध्ये आता अवेलेबल आहेत. आज इथे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे अगदी शिवाई हातात न घेता किंवा शिवाईचं प्रोडक्ट हातात न घेता किंवा बॅनर हातात न घेता इथे येण्याचं एकच कारण आहे की शिवाईचे जे प्रोडक्ट्स आहेत ते शिवाई पहिलं रेडी टू ईट आहे, रेडी टू मिक्स आहे, प्रीमिक्स आहे आणि रेडी टू कुक आहे. तर असे काही प्रोडक्ट्स आहेत, पण त्यातली जरा गफलत होते. पुरणपोळीचं पुरण तर अफलातून आहे, म्हणजे अगदीच झंझटभरी. कारण आता पाहुणे घरी जास्त येत नाही आहेत, किती येतील याचा अंदाज नाही आहे, काय कोण खाणार याचा म्हणजे अंदाज नसतो. मग पाहुणे आल्यावर तुम्हाला वाटेल तेवढं पुरणपोळीचं पुरण पावडर घ्यायची, पुरण मिक्स करायचं आणि पुरणपोळ्या करायच्या. म्हणजे वस्तू फुकट पण जात नाही आहे आणि लिमिटेड आपण करून खाऊ शकतो. किंवा एखाद्या वृद्ध जोडप्याला, म्हणजे हे तर माझे स्वतःचे अनुभव आहेत. डोंबिवलीच्या माझ्या एक्झिबिशनला एका वृद्ध जोडप्याने अक्षरशः माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बेटा तुझ्यामुळे मी ना आता घरची पोळी खाऊ शकेन. मी म्हटलं असं का आजी? तर म्हणतात माझी दोन्ही मुलं परदेशात राहतात आणि मला आणि ह्यांना पुरणपोळी खायची खूप हौस, पण कधीतरी खावं तेवढा घाट कोण घालणार, म्हणून तुझं पुरण आम्ही घेतलं ना तर ते 2 पोळ्या चमचे पुरण घेतो, दोघांच्या छोट्या छोट्या 2 पोळ्या करतो आणि खातो. आणि तिने चक्क माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझे हात डोळे भरून आले. मी म्हटलं आजी कधी तुम्हाला काय लागलं ना तर नक्की मला कॉल करा. आणि त्यांना सतत माझं पुरण जात आहे. म्हणजे त्यांचं एक पॅकेट त्यांना कमीत कमी 2-3 महिने चांगलं चालतं. म्हणजे 6 ते 8 पुरणपोळ्या, म्हणजे 8 ते 9 पुरणपोळ्या त्यामध्ये होतात. मग ते 2-2 पुरणपोळ्या करून महिन्यातून एकदा ते करून खातात आणि एका पोळीमध्ये पण 2 पोळी, म्हणजे कधी त्यांना शुगरचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे ते खाण्याचा प्रयत्न करतात आणि खातात आणि आपली इच्छा तृप्त करतात. मिसळचं तसंच आहे. घरात म्हणजे मिसळ म्हणावी तर स्प्राउटेड मटकी, मटकी पण आमची गावठी असते आणि स्प्राउटेड मटकीची उसळची मिसळची उसळ आहे. म्हणजे जर तुम्हाला मिसळ करायची नसेल तर संध्याकाळी आपल्याला उशीर झाला, म्हणजे माझ्या बाबतीत असं घडतं आणि अशा बऱ्याच जणांनी मला असे हे दिले की आम्ही मग मिसळ करायची नसेल तर आम्ही त्याला उसळ करतो आणि भात, उसळ, पापड असा आम्ही मेनू संध्याकाळचा घाईघाईत जर खूपच उशीर झाला तर बाहेरून म्हणजे 250 ते 300 रुपयाची भाजी किंवा इतर काही मागवण्यापेक्षा म्हणजे फ्रेश होईपर्यंत भाताचा कुकर तर होतोच आणि 2 मिनिटामध्ये ती तुमची मटकीची उसळ तयार होते, जी आम्हाला भाताबरोबर खायला होते. हा ठीक आहे, मिसळ म्हणून आम्ही घेतो तेव्हा फरसाण कांदा वगैरे कापून आम्ही मस्त यथेचे ताव मारतो, पण त्याप्रमाणे आम्ही हे खाऊ शकतो. खूप अशा गोष्टींचे लोकांनी मला विविध प्रयोग करून दाखवले आणि सांगितले, जे मी म्हणजे बनवताना कधी विचार केला नव्हता की माझा पदार्थ असा बनवला जाईल. तर आज इथे येण्याचा म्हणजे आणि तुमच्यासमोर उभं राहण्याचा एकच म्हणजे हे प्रयत्न यासाठी केला आहे की आता 2 ते 3 महिन्यात माझ्या शिवाईला 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्षात शिवाईचे खूप सेल झाला, खूप प्रोडक्ट लोकांनी उचलून धरले आणि डिस्ट्रीब्युशन नसतानाही आमच्याकडून प्रोडक्ट इतके सेल होत आहेत की त्याबद्दल मी पहिले ग्राहक राजाचे डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद. कोकण बाजारला एक्झिबिशन लावलं होतं, डोंबिवलीला एक्झिबिशन लावलेत, बदलापूरला एक्झिबिशन लावलेत, मुलुंडला एक्झिबिशन लावलेत. प्रत्येक एक्झिबिशनमध्ये आम्ही आमचं प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं आणि त्याप्रमाणे लोकांना ते पदार्थ कळले आणि घेतले. दुसरे आमचे सूप्स हे प्रकार आम्ही हेल्दी आणि नॅचरल यासाठी म्हणतो की त्यामध्ये कुठलेही आम्ही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाही आहे. त्याची शेल्फ लाईफही चांगल्यापैकी 5-6 महिने तुम्ही ते ठेवू शकता आणि फक्त तुम्हाला म्हणजे म्हणजे त्या सूपसाठी आम्ही जरी म्हटलं की त्यामध्ये 3 कप होतात तरी तुम्ही त्याचे 5 कपही करू शकता. फक्त आम्ही त्यामध्ये कलर वापरलेला नाही आहे, एक्स्ट्रा सॉल्ट टाकलेलं नाही आहे, साखरेचा वापर केलेला नाही आहे. पण जर तुम्हाला ते आवडत असेल, तुम्हाला जर थिक वाटत असेल तर तुम्ही आहे तेवढंच पाणी टाका आणि फक्त 3 कप करून प्या. पण तुम्हाला जर जास्त वाटत असेल की तुम्ही पिऊ शकता, माणसं आहेत, तर तुम्ही त्याला पाणी वाढवून त्याची थिकनेस थोडी कमी करून त्यामध्ये इफ यू वॉन्ट तुम्ही त्यामध्ये सॉल्ट किंवा तुम्ही साखर टाकून तुम्ही त्याची टेस्ट एन्हान्स करू शकता. काही जणांनी त्यामध्ये भाज्या टाकून पण खाल्लेल्या आहेत आणि त्याचे मला रिव्ह्यूज दिलेले आहेत. खूप छान वाटलं ऐकून की माझ्या बेसिक सूपमध्ये तुम्ही एवढे चेंजेस केले. काही जणांच्या आता अपेक्षा वाढल्यात आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम होतो किंवा कॅल्शियमची नीड आहे पण ती खाल्ली जात नाही, सूप पिलं जात नाही, तर तुम्ही आम्हाला असं काही वेगळं करून द्याल का जे आम्ही डेली रुटीनमध्ये आम्ही वापरू.
तर त्यासाठी मी बीटरूटची म्हणजे चपाती म्हणा, पोळी म्हणा, पराठा म्हणा, काही म्हणा किंवा ठेपला म्हणा, तर बीटरूट मोरिंगा पावडर आणि ड्रमस्टिक पावडर. ड्रमस्टिक म्हणजे शेवग्यांच्या शेंगांचा पराठा म्हणा किंवा तुम्ही त्याला रोटी म्हणा, म्हणजे मसाला रोटी म्हणा. पण त्यामध्ये मसाले पण वापरणार आहोत जेणेकरून तुम्ही चहाबरोबर ते खाऊ शकता. स्टार्टिंगला अर्धा किलोच्या पॅकिंगपासून मी सुरू करते. तर ते 3 आता माझे पराठे मी इंट्रोड्यूस करणार आहे. त्यानंतर दिवाळीचे पदार्थ असतील, उपवासाचे पदार्थ असतील, तर त्यामध्ये पण आमचं आता आषाढी एकादशीपासून आमचे फराळाचे पदार्थ म्हणजे उपवासाचे पदार्थ सुरू होतील. ऑर्डर ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे बनवतो. आम्ही जास्त स्टॉक करून यासाठी ठेवत नाही की प्रत्येकाला एक फ्रेश असं म्हणजे खायला भेटेल त्याच्या चवीमध्ये. पण डिहायड्रेटेड फूडची अशी खासियत आहे की जेवढं तुम्ही उकळाल, जेवढं तुम्ही शिजवाल, त्याची चव एनहान्स होऊन जाते. आमचे जे काही पदार्थ आहेत तर त्यामध्ये थोडं कन्फ्युजन येतं, म्हणजे लोक प्रीमिक्स म्हणतात आणि घेऊन जातात. पण ह्यामध्ये काही बदल आहेत. म्हणजे रेडीमिक्स म्हटलं तर तुम्हाला पुरणपोळीचं पुरण असेल किंवा तुम्हाला पालक सूप असेल किंवा सगळे सूप असतील, तर हे रेडीमिक्स आहेत. रेडीमिक्स म्हणजे यामध्ये टाका, म्हणजे गाजर हलवा आहे, त्यानंतर गाजर हलवा आहे, दुधी हलवा आहे, खीर आहे. खीर किंवा मी त्याला खिरीपेक्षा मी त्यांना म्हणजे मसाला दूध नाही, बासुंदी म्हणू शकतो. तर त्यामध्ये कसं आहे, त्यामध्ये फक्त तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्या गोष्टी तयार करायच्या. म्हणजे जसं पुरणपोळीचं पुरण आहे, गरम पाणी टाका, त्याचा गोळा बनवा, ते रेडीमिक्स होऊन जातं. बरोबर आहे. सूप आहे तर प्रीमिक्स आहे, तर त्यामध्ये तुम्ही त्या सूपना प्रीमिक्स आहे म्हणजे त्यांना बॉईल करावं लागतं. म्हणजे त्यांना 2-3 मिनटं तरी त्याला उकळवून द्यावं लागतं, तेव्हा ते सूप टेस्टी होतं. नुसतं गरम पाणी टाकून सूप होतं पण तेवढी टेस्ट वाढत नाही, त्याला तुम्हाला गरम करावं लागतं. मिसळ आहे ती रेडी टू ईट आहे, तिच्यामध्ये फक्त गरम पाणी टाका, घरात असाल तर ती उकळा, प्रवासाला असेल तर गरम पाणी टाका, 5-10 मिनटं ठेवा झाकण मारून, तुम्हाला ती मिसळ तुम्हाला जे काही ते खाऊ शकता तुम्ही. तिसरी गोष्ट आहे आमचे फराळाचे पदार्थ. उपवासाचे फराळाचे पदार्थ जे आहेत ते फराळाचे पदार्थ तुम्हाला त्यासाठी आम्ही सगळं मिक्स करून दिलेलं आहे. फक्त त्यावर तुम्हाला प्रोसेस करायची. म्हणजे उपवासाचे डोसा आहे तर तुम्हाला तो डोसा करायचा आहे. माझा साधा डोसा म्हणजे आपला ओट्स आणि डाळींचा डोसा आहे, जो हेल्दी प्रोटीन रिच डोसा आहे, तो तुम्हाला मी प्रीमिक्समध्ये देऊ शकते. म्हणजे रेडीमिक्स म्हणू शकता किंवा त्याला प्रीमिक्स म्हणू शकता, पण त्याच्यावर तुम्हाला काहीतरी प्रोसेस करायची असते. आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट म्हणजे लेबलवर लिहितो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण त्या बेसिक्स असतात, तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतात, तुम्ही ते चेंजेस करू शकता. आता अजून एक डिमांडिंग आहे की तुम्ही हे सगळं बनवता, हेल्दी ठीक आहे, पण आम्हाला रेग्युलर नाश्त्याचे पदार्थ पण बनवून द्या. तर इन फ्युचर म्हणजे आता जर मला वेळ भेटला किंवा या सगळ्या प्रोसेसमधून जर मला बाहेर पडायला वेळ भेटला तर मी त्यासाठी आता पोहा आणि इडली, ढोकळा किंवा उपमा मिक्स मी आता करण्याचा प्रयत्न करणार. त्यामध्ये भाज्या वगैरे सगळ्या असतील, म्हणजे डोसा नव्हे, अप्पम वगैरे असेल, त्यामध्ये भाज्या वगैरे असतील. पुलाव नव्हे, उपम्यामध्ये गाजर वगैरे टाकण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्याकडे इतर सुक्या भाज्यांमध्ये माझ्याकडे बीन्स मिळतात. अगदी छोटं पाऊच असतं. एक सेकंड मी तुम्हाला दाखवते. हे बीन्सचं पाऊच आहे, याला लेबलिंग केलेलं नाही आहे अजून. तर या बीन्सच्या पाऊचमध्ये तुम्ही 3 माणसाला पुरेल एवढी भाजी करू शकता. म्हणजे जस्ट त्याला 10 मिनटं गरम पाण्यात ठेवायचं आहे, बस. तुम्हाला बाउलभर कापलेली बीन्सची भाजी मिळेल. मग तिला तुम्ही आपल्याच जिवाईचा चॉप कांदा घ्यायचा आहे, अनियन घ्यायचं आहे 3-4 चमचे किंवा तुम्हाला जेवढा आवडतो तेवढा, तो पाण्यात भिजत टाकायचा आहे. थोड्या वेळांनी जर असेल तर माझ्याकडे चिली पण आहे, मिरच्या पण आहे, हिरव्या मिरच्या पण आहेत, त्याचे 2-4 तुकडे पाण्यात भिजत टाकायचे. तेल टाका, कांदा मिरची फ्राय करा आणि जस्ट तुम्हाला घाईघाईत न काही साफ करता, न कुठली तयारी करता तुम्ही बीन्सची भाजी, मसाला भाजी किंवा साधी भाजी तुम्ही करू शकता. तुम्ही जेव्हा ते भिजवलेले बीन्स किंवा आता मी दुसरा व्हिडिओ त्यासाठी करणार आहे, माझ्या भिजवलेल्या भाज्या कशा दिसतात, म्हणजे जसे माझे मूग होते, मटकी आहे, त्यानंतर या भाज्या आहेत, त्या मी ड्राईड स्वरूपात आणि हायड्रेट स्वरूपात, दोन्ही स्वरूपात तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ करून पाठवेल. तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन मिळतं आहे. माझ्या शिवाईला डायरेक्ट शिवाई टू कस्टमर हा कॉन्टॅक्ट मिळून खरोखर खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे. पण आता शिवाईला उंच झेप घ्यायची आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आधार आणि तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर्सची खूप गरज आहे. तुमचा नक्कीच सपोर्ट मला आहे,
तो वाढेलच आणि तो मिळेलच याच आशेवर आम्ही आहोत. शिवाय तुमच्या सगळ्यांची वाट बघते. माझा एक कलिग आहे, म्हणजे उद्योजक आहे आमच्या इकडे. तर त्या उद्योजकाचं एक टॅगलाईन सुंदर आहे, तुम्ही आम्हाला घरात जागा द्या, आम्ही तुमच्या मनात जागा घेतो. अशी त्याची टॅगलाईन आहे. म्हणजे शिवायचे प्रोडक्टला तुमच्या घरात ठेवा, आम्ही तुमच्या मनात जागा तयार करतो किंवा घरात जागा तयार करतो. तर ह्या सुंदरशा टॅगलाईनवर मी आता इथेच थांबते. पुढचा व्हिडिओ असेल जो डिहायड्रेट प्रोडक्टना हायड्रेट कसं करायचं आणि त्याचे मी तुम्हाला डेमो दाखवीन आणि त्या डेमो तुम्ही नक्की बघा. माझा सेकंड व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला पब्लिश करेन. तुम्हाला जे काही आवडलं नाही आवडलं त्यावर तुम्ही कमेंट्स नक्की करा. तेव्हा आम्हाला सुधारण्याची किंवा आम्हाला नवीन काय करण्याची प्रेरणा मिळते. पुरणपोळीचं पुरण गेल्या वर्षी मी केलेलं आहे, ते या वर्षी पण अजूनही खसखशीत तसं आहे. फक्त आम्ही शेल्फ लाईफ जास्त देऊ शकत नाही. आमचे पदार्थ घेताना फक्त एकच काळजी बाळगायची की शिवायचे प्रोडक्ट हे डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहेत. मुंबईसारख्या वातावरण हे मॉइश्चराईज आहे, त्यामुळे जेव्हा ते प्रोडक्ट वापराल आणि जर उरले तर ते सील एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि जर तेही जमत नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. वर्षभर त्याला काही होणार नाही. फक्त एवढंच, त्याला पाण्याचा हात लागू देऊ नका. जसं कुठलीही गोष्ट, जसं ब्रेड आहे, आपण 2 दिवस ठेवतो, तिसऱ्या दिवशी त्याला असंच ठेवतो, पण तो जर शेकवून ठेवला तर त्याला 10 दिवस काही होत नाही. त्याप्रमाणेच आम्ही त्यातला पूर्ण पाण्याचा अंश काढलेला असतो. डिहायड्रेट प्रोसेस आम्ही मशीनमध्ये करतो, सनड्रायड करत नाही, त्यामुळे त्यामध्ये धुळीचं कुठलंही कण आमच्या प्रोडक्टमध्ये नसतो. सगळे प्रोडक्ट जातीने स्वतः लक्ष देऊन आम्ही धुवून सुकवून ते तयार करतो आणि प्रत्येक प्रोसेस डिहायड्रेट करताना आम्ही पूर्ण ती काळजी घेतो आणि स्वच्छ, सुंदर आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. सगळे रॉ मटेरियल शक्यतो आम्ही गावाहून मागवण्याचा प्रयत्न करतो आणि ते भेटतीलच याची आशा असते आणि ते आणतो. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या.